ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने गुणवंत महिलांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र, शॉल देऊन सत्कार करण्यात आला। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त परिवर्तन फाउंडेशनच्या कार्यालयात गुणवंत महिला डॉक्टर निलोफर शेख, गीता गावडे, महिला परिचारिका रेश्मा तलबदार, सायरा शेख, महिला प्रशासकीय अधिकारी API ज्योती कडू, सुनीता घोळे व ज्येष्ठ महिला विधितज्ञ कमरुनिसा बागवान व ज्येष्ठ समाजसेविका अंजली गायकवाड यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ, शाल देऊन गौरव करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशफाक शेख, प्रमुख पाहुणे म्हणून RPIचे प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला अध्यक्ष लैला जमादार यांनी केले। फाउंडेशनची माहिती परिवर्तन फाउंडेशनच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष नसीमा शेखसंधी यांनी दिली आहे। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राज्य उपाध्यक्ष इकबालबाई शेख, राज्याध्यक्ष रफिकबाई बागवान, शहर अध्यक्ष अहमदबाई कोतवाल, सैफन मुजावर, शहर महिला अध्यक्ष सुनीता गायकवाड, शहर उपाध्यक्ष संगीता क्षीरसागर, अनवर काळजी, जिल्हा उपाध्यक्ष प्रतिमा चौगुले यांनी परिश्रम घेतले। यावेळी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आज परिवर्तन फाउंडेशनच्या कार्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त एक छोटासा कार्यक्रम आपण परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेला आहे। यामध्ये जे सोलापुरात आमची जी भगिनी आहे, जे चांगलं काम करत आहेत, त्यांना एक भाऊ या नात्यानं त्यांना शब्दाशी तर मी देऊ शकत नाही, ते लहान आहे, एक त्यांच्या पाठीमागा गंभीरपणे उभा असला आहे। अशामुळे मी आज त्यांना परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं आपण सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आपण त्यांना आदर्श डॉक्टर साहेब, गुणवंत डॉक्टर साहेब आहेत, गुणवंत परिचारिका आहेत, गुणवंत शिक्षिका आहेत, गुणवंत प्रशासकीय अधिकारी आहेत, अशा या ट्रॉफीनं शाल, गुच्छ अशा या ट्रॉफीनं आम्ही परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करणार आहोत आणि त्यांना पुढील शुभेच्छा सुद्धा आमच्या आहेतच आणि यामुळे सुद्धा राहणारच आहे। परिवर्तन फाउंडेशन स्थापन होऊन आज 1.5 वर्ष झालं आहे। 1.5 वर्षामध्ये आम्ही परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक कामं केली आहेत आणि हे काम करत असताना पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा अडचण येत असते, हॉस्पिटलमध्ये सुद्धा अडचण येत असते आणि त्या माध्यमातून परिवर्तन फाउंडेशन आणि लेटेस्ट न्यूज या 2 संयुक्त विद्यमाने आम्ही काम करत असतो। कारण जर परिवर्तनच्या माध्यमातून झालं नाही तर आम्ही लेटेस्ट न्यूजच्या माध्यमातून ते बातमी वगैरे लावून ते एखाद्याचं काम करत असतो आणि ह्या आमच्या भगिनी आहेत लैलाताई। परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं हा महिलांचा सत्कार झालेला खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आमच्या भगिनी अंजली गायकवाड खूप मोठ्या म्हणजे आपलं संपूर्ण खरं तर या ठिकाणी बोलायला त्यांना 2 ते 3 तास लागतात, परंतु त्यांनी 5-10 मिनिटांमध्ये आपल्या सावित्रीबाई फुलेच्या याच्यावर संपूर्ण आपल्या महिलांना सांगितलं। मी असं म्हणेन की ज्या दिवशी आपण 5 तारखेला शिक्षण दिनाचं कार्यक्रम घेतो ना, त्या ठिकाणी 5 सप्टेंबरचा जो कार्यक्रम आहे तो सावित्रीबाई फुलेच्या नावानं ज्या दिवशी या महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र सरकारने घोषित करतील त्या दिवशी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या या देशातल्या महिला या खरोखरच या ठिकाणी मुक्त झाल्या व त्यांना खरोखरच या ठिकाणी शिक्षण प्राप्त झालं असं या ठिकाणी म्हणेन। तरी मी पहिल्यांदा परिवर्तन फाउंडेशनचं मी आभार मानतो। खरं तर सकाळी यांनी कळवलं की असं मॅडम आहे कार्यक्रम, मी सांगितलं होतं त्यांना मी येते म्हणून, पण पोलिसांचं काम तुम्हाला माहिती आहे, त्याच्यात महिलांच्या तक्रारी आले की कशी दमछाक होते ते पण माहिती। तर तक्रार असल्यामुळे मी वेळेत येऊ शकले नाही, थोडंसं लेट झाला माझ्यामुळे, तुम्हाला पण थोडंसं थांबावं लागलं। तर आज सावित्रीबाई काल 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त यांनी हा उपक्रम ठेवला आहे आणि त्यानिमित्ताने सर्व या ठिकाणी ज्या महिलांच्यासाठी चांगला काम करणाऱ्या आहेत त्या महिलांचा यांनी सत्कार ठेवला। तर असेच कार्यक्रम यापुढे यांच्या संस्थेकडून व्हावे आणि सगळ्या महिलांना आणि जे समाजातील ज्या महिला आहेत, महिलांसाठी काम करतात, त्यांना फक्त एकाच दिवशी मान सन्मान न देता नेहमीच सगळ्यांनी द्यावं, बरोबर आहे। फाउंडेशनमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली आहे। सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात सत्कार मूर्ती मिळाली।
आभार करत आहे. आज परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आशफाक शेख सर, शहराध्यक्ष अहमद अली खोतवाल, रफिक बागवान, सुबोधजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष सुबोधजी वाघमारे, व माझी पूर्ण महिला शहराध्यक्ष सुनीता गायकवाड, पश्चिम महिला अध्यक्ष नशिमा शेखंदी व इतर सगळे पदाधिकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करत आहे. आपण सर्वप्रथम सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यानिमित्त पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्री माता यांना आज माझ्या परिवर्तन फाउंडेशन जी संघटना आहे या संघटनेचा उद्देश आपल्या महिलांना सांगावं असं त्यासाठी मी आज उभारलेलं आहे. तर आमचे परिवर्तन फाउंडेशन ही संघटना कमीत कमी 2 वर्षापासून चालू आहे. आता त्याचं झाड लावलेलं आहे, मोठं आहे, अजून त्याची खूप सुधारणा होणार आहे. खूप आम्ही त्याच्यामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमचे सतत कार्यक्रम चालू असतात. परिवर्तन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी आज महिलांचा सन्मान करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र बोलवलेलं आहे. काल सावित्रीबाई फुले यांचा 194वा वाढदिवस झालेला आहे आणि अशा क्रांती देशे ज्ञानगंगोत्री सावित्रीबाई फुले यांच्या आपण लेखी आहोत. त्यांच्यामुळे आपल्याला इथे उभारण्याची ताकद आपल्या पायात आलेली आहे. त्या सावित्रीबाई फुलेंना कोटी कोटी प्रथमतः मी म्हणे की अशफाकबाई शेख यांना त्यांचं अभिनंदन करते, कारण त्यांना अनेक वर्षापासून मी ओळखते. ते स्टुडंट असल्यापासून की त्यांना एक सामाजिक कामाची अतिशय आवड होती आणि ते अध्यापर्यंत करत आलेले आहेत. आणि स्वतःसाठी जगला तर मेला, दुसऱ्यासाठी जगला तरच जगला, अशी ही जी भावना घेऊन ते कार्यरत आहेत. खूपशा योजना आमच्या सेंटर थ्रू राबवल्या जातात की ज्या स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी आहेत. जननी सुरक्षा योजना आहे, पंतप्रधान मातृत्व वंदना योजना आहे. त्यामुळं ह्या कार्यक्रमात थ्रू मला तुमच्यासमोर येण्याचा 4 शब्द बोलण्याची संधी मिळाली. त्याच्यामधून मी तुम्हा सर्वांना एवढंच आवाहन करते की तुम्ही तुमच्या एरियातल्या इव्हन माझ्याही नागरी केंद्राला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. इथं खूप साऱ्या स्त्रियांशी रिलेटेड योजना अजूनही चालू आहेत. मग त्यामध्ये विधवा स्त्रिया असतील किंवा ज्यांच्या घरी घटस्फोटी स्त्रिया असतील. आता सगळ्या सेंटरला आचार स्वयंसेविका पदाच्या भरती चालू आहे. मॅडमकडे ही भरती चालू आहे आणि अजून कुठली पदं रिक्त आहेत आणि फक्त बेसिक 10वी पासचं क्वालिफिकेशन गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या एरियातल्या अशा कोणी गरजू स्त्रिया असतील 10वी पास असतील तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावं. आणि आशा स्वयंसेविका हे खूप स्त्रियांसाठी खूप योग्य सर्व्हिस आहे असं म्हणेन मी. त्यावर एक सर्व प्रमुख अतिथी माझे संपलेले सर्व बंधू. प्रथमतः सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फातिमा शेख ही सर्व थोरांना मी नतमस्तक होते. माझ्याकडे नाही कारण का मॅडमने इतकं सुंदर बोलले की मी काय बोलावं हे शब्द उरलेले नाही. की इतक्या सुंदर वाक्यात इतकं छान मॅडमनी की पूर्ण थोड्या ह्याच्यामध्ये की पूर्ण इतिहास घडवून आणला मॅडमने. त्याबद्दल मी खरंच मॅडम तुमची खूप खूप आभारी आहे. की जी स्त्री जो आणि मूल करत होती ती स्त्री आज खूप मोठ्या पदावर गेलेली आहे. पंतप्रधान आहे, वैमानिक आहे. जर आज आपण जे घडलो तर ते सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्यामुळं. जर का एखाद्या स्त्रीला पुरुषाचा जर सपोर्ट असेल, घरच्या माणसांनी जर का तिला पुढे चढ जर म्हणलं तर ती कधीच मागं सरकणार नाही. ती नक्कीच उंच भरायला गेली.